नमस्कार. तू हिरे माझा मितवा ह्या सिरियलचे एपिसोड रोज पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज भागामध्ये आपण पाहणार आहोत. इथे सगळेजण उभे असतात. त्याच वेळेला ईश्वरीला अर्णवसोबत महत्त्वाचं बोलायचं असतं. ती सतत त्याला मला बोलायचे म्हणत बाजूला घेऊन जात असते. त्याच वेळेला तिला अंजली हाक मारून बोलावून घेते. अंजलीताईजवळ जाऊन मग ती उभी राहते. त्यावेळेला अंजलीताई तिचे आभार मानू लागते. सगळ्यांसमोर सांगू लागते, आज पार्टी ठेवण्याचं कारण म्हणजे ईश्वरीने माझा जीव वाचवला, माझ्या बाळाचा जीव वाचवला. जसा मला अर्णवचा आधार वाटायचा ना, अगदी तसाच मला माझी वहिनी ईश्वरी हिचाही आधार वाटतो. ती मला आणि माझ्या होणाऱ्या बाळाला खूप जीव लावते, खूप काळजी घेते. दरवेळेला आमच्यावर कुठलंही संकट येणार असलं ती स्वतःवर ओढवून घेते. ह्या वेळेला तर तिने स्वतःच्या जीवावर बेतून माझा आणि माझ्या बाळाचा जीव वाचवला. माझं बाळ ह्या जगात येईल ते फक्त आणि फक्त ईश्वरीच्या प्रयत्नांमुळे, तिने वाचवल्यामुळे. आणि त्याचं जीवदान देण्याचं काम जसं मी करणार आहे तसं आता ईश्वरीनेही केलेलं आहे. आम्ही दोघेही त्या बाळाच्या आई असू असं कौतुकाने सांगत असते. आणि ईश्वरी म्हणत असते, ताई एवढं काही नाही हो, तुम्ही फारच कौतुक करत आहात. पण ती म्हणते, नाही कौतुक नाही, जे मनात आहे ते बोलून दाखवते. असं म्हणत आता ती तिला म्हणू लागते, तुझ्या मनात जी इच्छा असेल ना, आज ती तू माग, ती पूर्ण आम्ही सगळेजण करू. तर इथे ईश्वरी संकोच करत असते. आजी म्हणू लागते, मी तुला शब्द देते, तू जी गोष्ट मागशील ना ती तुला मिळेल, फक्त तू शब्द टाकून तर बघ. येथे ईश्वरी माईक हातात घेते आणि ती बोलणार. मला ना एवढं शब्द बोलल्यानंतर लगेचच वल्लवी तिला थांब असं म्हणते. तिच्या हातातनं माईक खेचून घेते आणि मग सांगू लागते, त्याच्या अगोदर ना मला एक गोष्ट सगळ्यांना सांगायची आहे. तर ती गोष्ट काय, इथे सगळेजण विचारू लागतात. मग इथे ईश्वरी म्हणू लागते, सदावर्तींच्या मुलीला मी वरती बोलवते. मग ती मुलगी वरती तिच्या शेजारी येऊन उभी राहते आणि त्याच्यानंतर ती आकाशलाही बोलवते. आकाश आणि ती दोघीही शेजारी तिच्या जाऊन उभे राहतात. आणि मग ती सांगू लागते, मी खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे की माझ्या आकाशचं आणि सदावर्ते यांच्या मुलीचं आम्ही साखरपुडा ठरवलेला आहे. लवकरच त्या दोघांची साखरपुड्याची तारीख ठरली जाईल. त्यांचं लवकरच विधिवत लग्नही लावून देऊ असं म्हणत ती सगळ्यांना अनाऊन्स करते की इथे आकाश आणि सदावर्तेंच्या मुलीचा दोघांचंही लग्न ठरलेलं आहे. हे ऐकल्यानंतर काहींना शॉक बसतो तर काहींना आनंद होतो. मामीने एकटीनेच एवढा जबरदस्त निर्णय घेऊन टाकलेला असतो आणि कोणाला ह्या गोष्टीची खबरही लागू दिलेली नसती. त्यातच मामी आता आकाशची सगळ्यात जवळची मैत्रीण नम्रता हिला मी बोलवते असं म्हणू लागते आणि नम्रताला तिच्याजवळ स्टेजवर बोलवते. नम्रता, तू आता ह्या दोघांचा हात एकमेकांच्या हातात द्यावा, तुझ्या शुभ हस्ते हे काम व्हावं अशी माझी इच्छा आहे असं म्हणून इथे ती आता आपल्या नम्रताला सांगते की तू तिच्या दोघांच्या हात एकमेकांच्या हातात दे. नम्रताच्या डोळ्यात पाणी येतं. नम्रता आकाशाकडे डोळे वर करून पाहू लागते. तिला स्पष्ट ते चित्र दिसू लागतं ज्या वेळेला आकाशने तिला प्रपोज केलं होतं. विल यू मॅरी मी असं म्हणत तिच्या बोटात अंगठी सरकवली होती आणि त्याच थरथरणाऱ्या हाताने ती तो हात पकडते आणि मग तो हात त्या मुलीच्या हातात देण्याकरता सरळ करते. त्याच्या हातातली मूठ उघडते आणि त्या मुलीचा हात दुसऱ्या हाताने घेते. दोन्ही हात एकात एक घालते आणि सगळेजण मग टाळ्या वाजवू लागतात. अभिनंदन त्यांना असं सगळेजण बोलू लागतात. सगळं काही तिच्या डोळ्यांत देखत होत असतं. नम्रता मात्र डोळ्यातले अश्रू झाकते, चेहऱ्यावर एक स्माईल आणते आणि अलगदपणे त्याच्या आयुष्यातनं निघून जावं तशी मागच्या पावलांनी सरकत पुढे तिच्या आयुष्यात निघून जाते. इथे मात्र आकाशची चलबिचल झालेली असते. सगळ्यांनी आता त्यांना दोघांना घेरलेलं असतं. त्यातले त्यात सगळेजण अभिनंदन आणि तू खरंच खुश आहे ना असं म्हणत सगळेजण त्याला आनंदाने शुभेच्छा देत असतात. मात्र त्याची नजर फक्त नम्रतावर असते. हे सगळं चित्र राकेश त्याच्या डोळ्यांनी टिपत असतो. त्याच्या लक्षात येतं, नम्रता ह्या मुलावर प्रेम करते बहुतेक आणि ह्या दोघांचं आता पुन्हा एकदा मिलन कधीही होणार नाही असं स्पष्ट दिसतंय. ईश्वरीची झालेली चलबिचल, ईश्वरी तिच्या मागे मागे निघालेली असते त्या पार्टीतनं. नम्रता निघते त्याच्या मागे आणि आपली ईश्वरीही निघते. वल्लवी मात्र खुश असते. ती नको असणारी बळजबरीची सुनबाई आपल्या गळ्यात पडणार नाही. इथे नम्रताच्या डोळ्यात पाणी येत असतं. काय होऊन बसलं, कशासाठी
आले होते आणि काय झालं असं म्हणत डोळे पुसू लागते. त्याच वेळेला तिच्या मागणं ईश्वरी येते. ताई ऐक ना, मी काय सांगते. इथे मात्र आता नम्रता खूप संतापलेली असते. तूच हे सगळं होऊ नये म्हणून प्रयत्न करत असशील, मला माहिती. मी तुला माझ्या मनातली गोष्ट सांगितली आणि तू काय केलं? मामींना जाऊन सांगितलं बहुतेक. मामींनी लगेच एका रात्रीतनं मुलगीही आणली आणि त्या मुलीचं साखरपुडाही ठरलं आहे आपल्या आकाशसोबत. तुलाच मी ह्या घरात यावं असं वाटत नसणार जाव म्हणून. असा एवढा मोठा आरोप आता नम्रताने ईश्वरीवर लावलेला आहे. घरातले सगळेजण एका बाजूला पार्टीत उभे राहतात. इथे वल्लवीला सगळेजण विचारू लागतात, असला निर्णय तू इतका तडकाफडकी का घेतला? त्यावेळेला ती सांगू लागते, मुलगी खूप सुंदर आहे. मला ना पाहिल्या क्षणालाच वाटलं की आपल्या आकाशला अशीच मुलगी मिळावी. तोच विचार करून मी त्यांना इथे पार्टीत बोलवलं. मला ना राहवलंच नाही, म्हणून मी पार्टीत कुणालाही काही न सांगता अनाऊन्स केलं. पण अर्णव, तुला ही मुलगी आवडली ना आकाशसाठी? कारण सुनेचा निर्णय जर चुकला ना तर आयुष्यभर तो आपल्यालाच भोगावं लागेल, हो की नाही? असं म्हणत अर्णवलाही ती 2 मिनिटासाठी विचारात पाडते. खरंच त्याच्याकडनंही चूक झाली आहे का ईश्वरीला निवडण्याची, असं त्याला वाटू लागते. इथे त्या मुलीचं कौतुक वल्लवी करताना थकत नसते. इतकी सुंदर मुलगी, हवं तसं घर, सगळं काही हवं तसं, असं म्हणत कौतुकाने त्या मुलीच्या ओव्या गाऊ लागते. आणि सगळ्यांना मग ती विचारू लागते, तुम्हाला माझा निर्णय आवडला ना? सगळेजण भरभरून कौतुक करू लागतात. हो, सगळ्यांना तो निर्णय आवडला आहे, मुलगीही आवडली आहे. आता काय, पुढच्या बोलण्याची वाटचालीकडे आपण प्रयत्न करू. इकडे मात्र नम्रतावरती आकाश कोसळलेला आहे. बिचारी प्रेमभंग झाल्याने, तिचं स्वप्न कधीही पूर्ण न होणार असं वाटल्याने ती खचून गेली आणि खचलेल्या अवस्थेत ती ईश्वरीवरती आरोप लावू लागते की तुला मी जावं म्हणून तुझ्या घरात नको होती, त्याच्यामुळेच तू घरात एवढं सगळं होत असतानाही तू मला काहीच माहिती सांगितलेली नाही. वरतून तू सगळं माझ्यापासून लपवलं आहे. तर ईश्वरी म्हणते, वल्लवीने हे असं काही करावं मला माहितीही नाही आणि माझ्या कानी उतारी पडलेली नाही. खरंच मला ह्या गोष्टीची कल्पनाही नव्हती. इथे मात्र राकेश मामीला बाजूला घेऊन विचारू लागतो, काय भारी तुम्ही गुगली टाकली आहे. खरंच मानलं तुम्हाला, काय भारी प्लॅन आहे. तर वल्लवी म्हणते, प्लॅन कसला? कशाविषयी बोलताय तुम्ही? जणू काही तिला काही माहीतच नाही. राकेश मग सांगू लागतो, नम्रता तुम्हाला सून म्हणून नको होती, म्हणूनच तर तुम्ही ह्या मुलीला आणले ना? तर इथे वल्लवी गालातली गालात हसू लागते आणि म्हणते, तुम्ही फारच हुशार आहात जावई बापू. तर त्याच्या खालचं कारण काय हे विचारल्यानंतर ती उत्तरच देत नाही आणि तिथून निघून जाते. मात्र आता राकेशच्या मनात पाल चुकत आहे. ईश्वरी आणि तिच्या घरच्यांचा वल्लवी इतका राग का करते? त्यांच्यासमोरही ती जात नाही. नक्कीच त्याच्या मागे काहीतरी कारण नसेल. ते कारण शोधायलाच हवं. आपल्यालाही जॅकपॉट लागू शकतो असं आता राकेशला वाटू लागले. आकाश त्या ठिकाणी जातो जिथे नम्रता आणि ईश्वरी गप्पा मारत असतात. तिथेच तो गेल्यानंतर सॉरी म्हणू लागतो. तर ती म्हणते, मी तुमच्यावर रागवलीच नाही. माझा राग फक्त ह्या ईश्वरीवरती आहे. हिला मी ह्या घरात नको होते म्हणून हिने मला काही कळवू दिलेलं नाही, काही सांगितलेलं नाही. आणि झालं ना तुमच्या सगळ्यांच्या मनासारखं, झालो आम्ही दोघंजणं वेगळं. माझ्या आयुष्यात लग्न आणि प्रेम हे कधी सुख नव्हतंच बहुतेक आणि नसणार. उगाचच मी स्वप्न पाहत होते असं म्हणत रडू लागते आणि निघून जात असते. ईश्वरी तिला, थांब ताई, नको जाऊ. मी खरंच खूप प्रयत्न केले तुमच्या दोघांसाठी. हवं तर मी पुन्हा एकदा अर्णवशी बोलते असं म्हणत ती घरात जाऊ लागते. इथे नम्रताला आकाशला बाहेर थांबवून ठेवते आणि अर्णवला पार्टीतनं बाजूला घेऊन येते. अर्णव तिच्यावर संतापतो, असं काय घेऊन आली आहेस मला? तर ती म्हणू लागते, मला महत्त्वाचं तुमच्याशी बोलायचं आहे. तर तो म्हणतो, मला अजिबात नाही बोलायचं तुझ्याशी काही. तर ती म्हणते, मी सकाळपासून खूप प्रयत्न करते तुम्हाला सांगण्याची, आता तर सांगावंच लागेल. आकाश आणि नम्रता हे दोघंही एकमेकांवर प्रेम करतात आणि 2 प्रेम करणाऱ्या व्यक्तींना असं वेगवेगळं करणं मला बरं वाटत नाही आहे. ते दोघांसाठी आपण काहीतरी करायला हवं. तर इथे अर्णव म्हणतो, नाही, तू जे काय बोलते ते खोटं आहे. तर इथे ईश्वरी म्हणते, नाही, तुम्ही हवं तर आकाश भाऊजींनाही विचारा, त्यांचंही माझ्या नमुताईवरती प्रेम आहे. माझी नमुताई आधीच दुखावलेली आहे, आधी साखरपुडा मोडलेला आणि त्याच्यानंतर तिचं प्रेम, लग्न ह्या सगळ्या गोष्टींवरून विश्वासच उडून गेलेला. त्यातच तिला आकाश सर मिळाले आणि दोघंजणं कधी एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांनाही समजलं नाही. इथे मात्र आता पुन्हा एकदा अर्णवने पण ईश्वरीवरतीच बोल लावायला सुरुवात केली. तुझी आई आणि आता तुझी बहीण तिघीही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करताय. तुमचा हा काय प्लॅन आहे?
कोणता डाव रचला आहे तुम्ही? मला ना तुमच्यावरती आता विश्वास राहिलेला नाही. आधीच तू कमी होती, तुझ्या आईमुळं माझी आई मेलेली आहे हे कमी होतं, तर आता तुझी तिसरी बहीण ती पण आमच्या घरात घुसवायची आहे. पण इथे ईश्वरी म्हणते की तुम्ही हवं तर आकाशला विचारा, तोही खूप प्रेम करतो. पण इकडे आता वल्लवीने नवीनच प्लॅन आखून ठेवला आहे. तिने आधीच आकाशला बाजूला घेतले. आईची या प्रेमात तो इतका आंधळा झाला आहे की आता आईने सांगितल्याप्रमाणे तो त्या मुलीशी लग्न करायला तयार होणार. ज्यावेळेला आकाशला अर्णव विचारतो त्यावेळेला तोही सांगतो की मी नम्रतावर प्रेम करत नाही, मी ह्या मुलीशी लग्न करायला तयार आहे. हे कळल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या ईश्वरीवरती अर्णव संतापतो आणि खोटं बोलून माझ्या घरात तुझी बहीण घुसवण्याचा प्रयत्न करते असं म्हणून तोही तिच्यावर रागावून निघून जातो. त्या सगळ्या भांडणाचा इथे राकेश फायदा घेतो आणि म्हणतो, मी तुझ्यासाठी कायम अवेलेबल असेल, तू कधीही माझ्या मिठीत येऊ शकते. असं म्हटल्यानंतर ती त्याला म्हणते, दूर राहायचं ह्या सगळ्या प्रकरणापासून. चला तर मग पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी आपण